नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आज सायंकाळच्या वेळेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या क्रुझर वाहनावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं दंडात्मक कारवाई करत वाहन जप्त करण्यात आलं आहे. सदर वाहनातून 28 विद्यार्थी अवैधरित्या कुठलीही सुरक्षितता न बाळगता वाहतूक केली जात होती. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथून हे विद्यार्थी साक्री तालुक्यातील एका आश्रम शाळेत वाहनात कोंबून नेले जात होते. नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली जवळ ही कारवाई करण्यात आली आहे. सदर वाहन चालकाचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलाय. वाहन देखील जप्त करत 10,000चा दंड आकारण्यात आलाय. विद्यार्थ्यांची सुखरूप व्यवस्था करण्यात आली असून आदिवासी विकास विभागांतर्गत विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेन्सी स्कूल येथे आज रात्री मुक्कामासाठी नेण्यात आले आहे. याबाबत अधिकची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या वायुवेग पथकाने तपासणी करत असताना त्यांना एक वाहनामध्ये काही लहान मुलं घेऊन जाताना आढळलीच. सदर वाहन तपासणीसाठी थांबवलं असता वाहनामध्ये एकूण 28 लहान मुलं त्याच्यामध्ये होती. साधारणतः 10 ते 12 वयोगटातली ही मुलं तोरणमाळवरून साक्री तालुक्यातील भाऊराव एम.जी. पाटील विद्यासेवा मंडळ डांग शिरवाडे तालुका साक्री जिल्हा धुळे संचलित अनुदानित आश्रम शाळे पिंपळगाव खुर्द या ठिकाणी जाताना आढळून आली. सदर वाहन आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे आणून सदर वाहनावर आम्ही जप्तीची कारवाई केलेली आहे आणि या सर्व लहान मुलांची सोय आम्ही प्रोजेक्ट कार्यालय येथील इंग्लिश मीडियम स्कूल इथे आज त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि उद्या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व त्यांच्या पालकांना बोलावून पुढील कारवाई प्रोजेक्ट ऑफिसर यांच्या आदेशान्वये करण्यात येणार आहे. सदर वाहन आम्ही अवैध प्रवासी वाहतुकीचा गुन्हा त्याच्यावर नोंद केलेला आहे आणि सदर वाहन आम्ही 3 महिन्यासाठी त्याच्यावर जप्तीची कारवाई करून एकूण 10,000 रुपयाचा दंड आम्ही त्याच्याकडनं वसूल करणार आहोत. ओके.